मॉर्निंग मंडळी. सो हाय, हा आहे माझा मॉर्निंगचा सुरुवातीचा छोटासा नाश्ता. ये मेरी चाय की छोटी सी तलब आणि चाय यमी. सो आता काय जेवण बनवायचं ते चालू होतं. मग नंतर ठरलं की काजू मसाला बनवायचा आहे. सो त्याच्यासाठी काय काय लागणार ते सगळं चिरून ठेवत होते. पहिले कांदा आणि काजू उकडून घेतले, मग कांदा आणि टोमॅटोही बारीक चिरून घेतले आणि हे बाजूला आहेत ते काजू. त्याच्यासोबत आम्हाला चपात्या नको होत्या म्हणून मग आम्ही नान करणार होतो. तर नानसाठी मी मैद्याचं पीठ थोडंसं मळून घेतलं. ही आहे काजू मसाला डिश तयार. ॲक्च्युली काजू मसाला ही रेसिपी मी नाही तयार केलेली आहे, त्याची फक्त मी थोडी तयारी करून दिलेली. बाकी ती सगळी रेसिपी आहे ती ताईंनी तयार केली. आता ताई म्हणजे कोण? ताई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई यांनी तयार केली. आता म्हणलं मैदा मळून ठेवलेला आहे, तोपर्यंत भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि किचन थोडं क्लीन करून घेतला. दिवशीचं लग्न आहे त्याच्यामुळे सगळं मस्तपैकी दिवे वगैरे लावून घर सजवलं. आता काय विषय आला रात्रीच्या जेवणाचा. आता रात्रीच्या जेवणाला काय करायचं? रात्रीच्या जेवणाला ठरलं की मसाले भात बनवायचं. मग काय घेतलं मसाले भात बनवायला मस्तपैकी. सो आता रेडी होईल थोड्याच वेळात मसाले भात. ताईंनी कोथिंबीर आणलेली, मग आता ती थोडीशी चांगली निवडून वगैरे ठेवते आणि धुवून ठेवते, म्हणजे कसं ऐन वेळेला भाजीला वगैरे वापरायला बरी पडते. आणि ही सायकल आहे, ॲक्च्युली हिला आठवडाभरापूर्वीच ही ॲमेझॉनवरून आलेली. ह्यांनी मागवली होती आणि ह्यांनी आज दुपारी जॉईन केली, पण मी तेव्हाच झोपले होते. सो मला तेव्हा काही व्हिडिओ काढता आलेले नाही. सो ही पूर्णपैकी मी झोपेतनं उठले तेव्हा ही तयार झालेली होती. मग मी ही आता छोटीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवते की ही प्रॉपर तयार झालेली आहे आता. आणि मला भूक पण खूप लागलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा टायमिंग पण झालेला जेवायचा. त्याच्यामुळे मी हे सगळे येतील तोपर्यंत अगोदरच जेवून वगैरे घेतलं आणि भांडी वगैरे पण सगळी घासून किचन वगैरे पण सगळं क्लीन करून ठेवलं. तर काय जेवण वगैरे मस्तपैकी झालं होतं आणि थोडा वेळ बसले घरात. मग सोसायटीमध्येच राऊंड वगैरे पण मारायला लागले. बरं वाटतं, जरा पायही हलके होतात. आणि आता राऊंड वगैरे मारून झाल्यानंतर चला घरी झोपायला जाणारच जातात मी. सो गुड नाईट, बाय. आता सेकंड डेचा पण मी व्हिडिओ ह्यातच घेते, म्हणजे याच व्लॉगमध्ये घेते. सो शुभ सकाळ. चला मग काय मॉर्निंग किचनमधून स्टार्ट होते. सो टिफिन बनवायचे होते या दोघांचे आणि यांचा उपवास होता. मग काय साबुदाणा खिचडी घेतली मी बनवायला आणि त्या साईडला दादांच्या टिफिनला भाजी बनवत होत्या ताई चपात्या लाटायला घेतच होत्या. तेवढ्याच आमची मिंटू शेट उठली. मग काय त्यांना दूध हवं असतं, मग त्या घेऊन गेल्या. तर तवा वगैरे तसंच राहिलं. मग म्हणलं जाऊ दे, तोपर्यंत मग मी सुरुवात करते, टिफिन पण लवकर होऊन जाईल ना म्हणून. मग काय आता पटापट चपात्या वगैरे लाटून घेतल्या सगळ्या. आणि ताई एका साईडला चिंटू शेटला डोसा आणि चटणी खायची होती ना, सो त्याच्यासाठी त्यांची तयारी करत होत्या. आणि हे काय आमचे मिंटू शेट आले उठून. मग ह्यांचं असतंच मध्ये मध्ये किचनमध्ये, मला हे पाहिजे, मला ते टाकायचं आहे, असं तसं बरंचसं चालू असतं त्याचं. म्हटलं आता एका बाजूला भांडी वगैरे सगळी बेसिनमध्ये होती ती घासून घ्यावी, थोडं क्लीन करून घ्यावं. आणि एका साईडला ताई डोसे करतच होत्या. आणि सकाळ सकाळी म्हणलं की माहिती आहे ना कशी टिफिनची किती गडबड चालूच असते, इकडे तिकडे हे ते जरा जरा असतंच चालू. तर माझी भांडी वगैरे सगळी तशी घासून झाली आणि मग माझा काय आला छोटासा मॉर्निंगचा नाश्ता सुरुवातीचा. थोड्या वेळाने माझा सेकंड जरा मोठा नाश्ता, म्हणजे आता स्पेशल झालेलं डोसा चटणी. दुपारी जेवण वगैरे सगळं झालं. मग काय झोपलो जरा, थोडा वेळ झोपून मग 5 वाजता उठलो वगैरे, फ्रेश झाले आणि मग बाहेर वगैरे घरात सगळे सुकलेले कपडे वगैरे काढून घेतले, घड्या घालून ठेवून दिले. आता म्हणलं दिवाबत्तीची वेळ होईल, झाडू वगैरे मारून घेतला, दिवा वगैरे लावला. आणि जेवणाचा आज काय जास्त लोड नव्हता इतका, अर्धं जेवण तर बनवलेलं होतं ताईंनी, म्हणून पर्यंत हे आले ऑफिसवरून. मस्त फ्रेश झाले. मग आम्ही मंदिरात गेलो, महादेवांचं मस्तपैकी दर्शन घेतलं आणि तिथून पुढे राधेकृष्ण म्हणत राधेकृष्णांचंही दर्शन घेतलं. तिथेच मोठा देवीचं मंदिर पण आहे. मोठा देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे मस्त दर्शन घेऊन निघालो घरी आलो, जेवलो वगैरे. चला आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. ओके, बाय.